मी 17 वर्षांची होते. मी किन्नरांच्या घरी एक मोलकरीण होते. एक दिवस चुकून मी त्यांच्या अंथरुणावर पडले, पण माझी तेव्हा शुद्ध हरपली जेव्हा मला किन्नरांचे ते रहस्य माहिती पडले जे संपूर्ण जगापासून लपवले जाते. मला त्या रात्री माहिती पडले होते की किन्नर. मी माझ्या कामात व्यस्त होते आणि सोबतच विचारात मग्न होते तेव्हा अचानकच एका किंचाळण्याच्या आवाजाने मी शुद्धीत आले आणि आजूबाजूला नजर फिरवून पाहिली तेव्हा मी खोलीत एकटीच होते आणि बाकी सर्व बाहेर होते. ही खोली गुरु आईची होती, ज्या खोलीची साफसफाई खास पद्धतीने केली जात होती कारण गुरु आईला स्वच्छता फार आवडत होती. म्हणून मी त्या खोलीची नीट पाहणी करून साफसफाई करत होते, कारण मला माहिती होते की जर मी चांगल्या प्रकारे साफसफाई केली नाही तर गुरु आईपर्यंत माझी तक्रार नक्कीच जाणार. मला गुरु आईकडून ओरडा किंवा त्यांचा शाप घ्यायचा नव्हता. मी लहानपणापासून ऐकत आले होते की किन्नरांचा शाप खूप लवकर लागतो. बाहेरच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून मी खूप उत्सुक झाले होते, म्हणून मी माझ्या हातातला झाडू तिथे सोडला आणि बाहेर पळत निघून आले. बाहेर येऊन पाहिले तर सगळे किन्नर तिथे जमा झाले होते आणि त्यांच्यामध्ये अजून एक किन्नर होता जी गुरु आई होती. सगळ्या किन्नरांनी गुरु आईला घेरले होते, त्यामुळे मला दुरून काहीच दिसत नव्हते. तरी पण मी थोडे पुढे गेले तेव्हा ते पाहून दंग राहिले की तिथले सर्व किन्नर रडत होते. मी अजून पुढे होऊन पाहिले तर गुरु आईच्या हातात छोटे बाळ लाल रंगाच्या शालमध्ये गुंडाळलेले होते. ते बाळ खूप सुंदर होते, पण त्या बाळाला गुरु आईच्या हातात पाहून माझ्यासुद्धा डोळ्यात अश्रू आले होते, कारण न विचारता मी सुद्धा समजून गेले होते की ते बाळसुद्धा एक किन्नर होते, ज्याला त्याच्या आईवडिलांनी ओझं समजून किन्नरांच्या ठिकाणी सोडून दिले होते. मला या गोष्टीचे दुःख नव्हते की त्या निरागस बाळाचे आयुष्य आता बर्बाद झाले होते आणि तो मोठा होऊन इथल्या किन्नरांसारखे जीवन जगेन, लोकांच्या मैफिलमध्ये लग्न समारंभात नाचेल आणि नंतर पैसे कमवेल. उलट दुःख ह्यासुद्धा गोष्टीचे होते की त्या बाळाच्या आईवडिलांनी देखील त्या बाळाला आपले मूल न समजता एक किन्नरच समजले होते. त्यांनी देवाच्या मर्जीला मान्य केले नव्हते. जर त्यांनी त्या बाळाला स्वतःचे मूल समजून देवाच्या मर्जीला मान्य करून खुश झाले असते तर ते बाळ इथे नाही तर आपल्या आईच्या कुशीत असते. पण आजकालची माणसं एवढ्या मोठ्या मनाचे नसतात. आपल्या समाजात 100 मधून एकच घराणे असेल जिथे किन्नरला स्वीकार केले जाते आणि त्याची एका साधारण मुलासारखी परवरिश करून त्याला एक चांगले आणि समाजाचा सामान्य नागरिक बनवले जाते. बाकी 99% लोक असल्या मुलांना किन्नरांच्या ठिकाणी सोडतात किंवा रस्त्यावर सोडून जातात. मी खूप हैराण झाले होते असल्या आईवडिलांवर जे आपल्या रक्ताला, आपल्या सख्ख्या मुलाला असे सोडून देतात. हा सुद्धा विचार करत नाही की तो आपल्या आईवडिलांच्या प्रेमाशिवाय संपूर्ण आयुष्य कसे घालवेन. मी या गोष्टीचा विचार करतच खूप उदास झाले होते की तेव्हा माझी नजर खाली पडलेल्या एका चिठ्ठीवर गेली. मी खाली वाकून ती चिठ्ठी उचलली तेव्हा बाकी सर्व किन्नर त्या बाळाला घेऊन आतमध्ये गेले होते. मी गुपचूप ती चिठ्ठी उघडून पाहिली तर त्यावर लिहिले होते की मी खूप लाचार आई आहे. जर मी या बाळाला माझ्यासोबत ठेवले तर माझा नवरा मला घटस्फोट देईल आणि माझ्या डोक्यावर तर माझ्या आईबापाची पण सावली नाही, ज्यांच्या दारात जाऊन मी आयुष्य घालवेन. त्यामुळे मी माझ्या बाळाला इथे सोडून जात आहे या आशेवर की माझे बाळ इथे चांगले आयुष्य जगेन. माझी मजबुरी समजून घ्या. माझ्या बाळाला सांभाळा आणि कृपा करून मला शाप देऊ नका. चिठ्ठी वाचल्यानंतर माझे मन अजूनच दुःखी झाले होते आणि मला समजले होते की काही अशा आयासुद्धा लाचार असतात की ज्यांची इच्छा असूनसुद्धा आपल्या किन्नर मुलाला आपल्याजवळ ठेवू शकत नाही, फक्त या भीतीमुळे की त्यांचा नवरा त्यांना घटस्फोट तर नाही ना देणार. आणि हे सत्य आहे की बहुत करून पुरुष लोक असल्या मुलांना स्वीकार करत नाही. एक वेळेस मुलींना कसे तरी स्वीकार करतात, पण बिचाऱ्या या किन्नर बाळांना कोणी स्वीकारत नाही. मी एक मोठा श्वास घेतला आणि ती चिठ्ठी हातात घेऊन आतमध्ये गेले. तिथे सगळे किन्नर त्या बाळाला कुशीत घेऊन रडत होते. यासाठी नाही की त्यांनी सुद्धा त्या बाळाला किन्नरच समजले होते, ते यासाठी रडत होते की या बाळाचे नशीबसुद्धा आपल्यासारखेच खराब असेल. या बाळाला सुद्धा आयुष्यभर तेच करायला आणि सहन करायला लागेल जे इथल्या किन्नरांनी सहन केले होते. त्या बाळाचे नाव नुपूर ठेवले गेले आणि त्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी एक किन्नर वीणावर दिली. मी ती चिठ्ठी पुढे होऊन गुरु आईच्या हातात दिली, जिला गुरु आईने आपल्या कपाटात ठेवून दिली. गुरु आई इथली सगळ्यांपेक्षा मोठी आणि सगळ्यांपेक्षा जास्त वयाची किन्नर आहे, जी एक प्रकारची इथली मालकीणच समजा, कारण इथे तेच होते जी गुरु आईची इच्छा असते. मग ते पैशांचे प्रकरण असो किंवा कोणत्या कार्यक्रमाला बोलवणे आले असेल तर तिकडे जाणे किंवा न जाणे सुद्धा गुरु आईचीच मर्जी असते.
मी परत माझ्या कामात व्यस्त झाले होते. ते किन्नर आता सगळे दुःख विसरून आपल्या अश्रूंना थांबवून त्या बाळाच्या आसपास नाचायला गायला लागले. ते किन्नर लोक बाळ आपल्या घरात येण्यामुळे उत्साह साजरा करत होते. मी जोपर्यंत तिथे काम करत होते तोपर्यंत तिथे असेच नाचगाणे चालू होते. मग नंतर संध्याकाळी माझ्या वेळेला मी जायला लागले तेव्हा गुरुआईने मला त्यांच्याजवळ बोलवले. मला आता भीती वाटत होती की माझ्याकडून कोणती चुकी तर झाली नाही ना. खूप विचार केल्यानंतर माझी कोणतीच चूक मला लक्षात आली नाही. मग मी थोडीशी घाबरत आईजवळ गेले. मी त्यांच्या खोलीत पोहोचले आणि त्यांच्यासमोर उभी राहून खाली मान घालून म्हणाले, गुरुआई, तुम्ही मला बोलवलेत का? गुरुआई म्हणाली, ही काही फळं आणि जेवण आहे. तुझ्यासोबत घेऊन जा आणि तुझ्या बहीण भावाला आणि आईला दे आणि स्वतः खा. गुरुआईने हे म्हटल्यानंतर मी पटकन आनंदात त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळची पिशवी घेऊन गुरुआईला धन्यवाद म्हटले. मी न म्हणता गुरुआई माझी आणि माझ्या बहीण भावाची काळजी घेत होती आणि मला 2-3 दिवसांनी रात्रीचे जेवण आणि काही फळं वगैरे नक्कीच देत असायची. गुरुआईने मी धन्यवाद म्हटल्यानंतर मला खूप सारे आशीर्वाद दिले आणि मी तिथून घरी निघून आले. घरी आल्यानंतर मला स्वयंपाक बनवायला लागला नाही, त्यामुळे मी मनातल्या मनात गुरुआईला पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद दिले. मी माझ्या छोट्या बहीण आणि भावाला आणि माझ्या आईला जेवण दिले. मग झोपण्यासाठी अंथरुणावर पडले. दमल्यामुळे मला खूप त्रास होत होता. दुसऱ्या दिवशी मी माझ्या रुटीनप्रमाणे सकाळी गुरुआईच्या घरी पोहोचले. मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गुरुआईच्याच घरी राहत होते. 3 वेळेसचे जेवण बनवणे, कपडे धुणे, सफाई करणे, भांडी घासणे हे सगळे काम मीच करत होते. दुपारच्या जेवणानंतर गुरुआईला कोणत्या तरी कार्यक्रमाला जाण्याचे बोलवणे आले होते. त्या कार्यक्रमाला गुरुआईने बाकीच्या किन्नर लोकांना सुद्धा त्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी घेऊन गेली. आता घरी फक्त मी आणि एक किन्नर वीणा, जिला नुपूरला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, आम्ही दोघीच होतो. ती नुपूर घेऊन एका खोलीत जाऊन झोपून गेली आणि मी गुरुआईच्या खोलीत दुसऱ्यांदा साफसफाईचे काम करत होते. सगळ्या दिवसाची थकावट आणि आता तर मला खूप दमल्यासारखे जाणवायला लागले होते. मन म्हणत होते की इथेच पडावे आणि मस्त एक झोप काढावी. मी गुरुआईच्या खोलीची साफसफाई करून बाहेर पडले. तिथल्या हॉलची साफसफाई करून परत दुसऱ्या खोलीत आले जिथे किन्नरांचे अंथरूण होते. मी त्या रूममधले सगळे अस्ताव्यस्त पडलेले सामान उचलून साफसफाई करू लागले की अचानक मला चक्कर आली आणि मी चुकून एका किन्नरच्या अंथरुणावर बसले. मी अजून स्वतःला सांभाळतच होते की तेव्हा एक माणूस त्या खोलीत आला आणि त्याला माझ्याकडे येताना पाहून मी खूप घाबरले आणि पटकन तिथून उठून लांब जाऊन उभी राहिले. तो म्हणाला, चल, तुला गुरुआईने बोलवले आहे. तो माणूस माझ्याजवळ येऊन आणि मला डोक्यापासून ते पायापर्यंत निहाळत म्हणाला होता. त्यामुळे मी अजूनच घाबरले होते आणि मी म्हणाले की मी किन्नर नाहीये, मला तुझ्यासोबत कुठेच यायचे नाही. माझे बोलणे ऐकून त्याने मला पाहिले आणि एक क्षण शांत राहिला आणि परत जोराच्या आवाजात म्हणाला, अशा तर गुन्हेगारांना पाहिले आहे जे गुन्हा करून सुद्धा म्हणतात की आम्ही गुन्हा केला नाही, पण अशा किन्नरांना पहिल्यांदा पाहिले आहे की जो म्हणतोय मी किन्नर नाही. सुंदर तर तू खूप आहेस, पण आहे तर एक किन्नर ना. आता गुपचूप माझ्यासोबत चल, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. आणि हो, त्या बाळाला सुद्धा सोबत घेऊन चल, त्याला इथे एकट्याला सोडू नकोस. त्या माणसाचे बोलणे ऐकून माझं डोकं दुखायला लागलं. मी हैराण होऊन म्हणाले, कोणत्या बाळाला? माझा प्रश्न ऐकताच तो माणूस माझ्याकडे खूप रागात पाहू लागला आणि म्हणाला, त्या बाळाला ज्याला तुम्ही सांभाळत आहात, ज्याला काही दिवसांपूर्वी कोणीतरी तुमच्या दारात सोडले होते, त्या बाळाला घेऊन चल पटकन. त्या माणसाचे बोलणे ऐकून मला नुपूरची आठवण आली होती. नक्कीच तो नुपूरबद्दलच बोलत होता. त्याला लाख वेळा समजावले असते की मी किन्नर नाही, तरीही त्याने माझे ऐकले नसते किंवा माझ्यासोबत काही वाईट करण्याच्या अगोदरच मी त्याच्यासोबत जायला तयार झाले आणि सोबत नुपूरला सुद्धा घेऊन जाते, जिला गुरुआईने आपल्याजवळ बोलवले आहे. मी तिथून त्या माणसासोबत दुसऱ्या खोलीत गेले, पण तिथे नुपूर नव्हती, नाही तो किन्नर ज्याला नुपूरला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मला ते दोघं न दिसल्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आले होते आणि दुसरीकडे तो माणूससुद्धा रागाने लालबुंद झाला होता. तो मला तसेच ओढत त्या कार्यक्रमात गुरुआईकडे घेऊन गेला. हे एक लग्नाचे घर होते जिथे बाकीचे किन्नर नाचत होते, पैसे गोळा करत होते, पण गुरुआई एका बाजूला बसली होती आणि हुक्का पीत होती.
गुरुआई नाचत नव्हती. तो माणूस मला गुरुआईकडे घेऊन गेला. पण गुरुआई मला पाहून चकित झाली आणि म्हणाली, तू इथे का आली आहेस? मी तर वीणाला बोलवले होते. गुरुआईने त्या किन्नरचे नाव घेतले होते ज्याला नुपूरला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. गुरुआईचा प्रश्न ऐकताच माझ्यासोबत उभा राहिलेला माणूस गडबडला, खूप घाबरला. मी त्याच्याकडे पाहून गुरुआईला म्हणाले, मी तर ह्या माणसाला म्हणाले होते की मी किन्नर नाही, पण याने माझं काहीच ऐकलं नाही गुरुआई, आणि मला जबरदस्ती इथे घेऊन आला. पण घरी तर वीणासुद्धा नाही आणि नुपूरसुद्धा नाही. मी हे सांगितल्यानंतर गुरुआई रागात ताडकन उठली आणि म्हणाली, याचा काय अर्थ आहे की वीणा तिथे नाही? मी तिला सक्त ताकीद देऊन सांगितले होते की तिने घरीच राहावे आणि नुपूरला सांभाळावे. पण वीणा कधीच असे न सांगता घरातून बाहेर गेलीच नाही आणि ती माझ्या परमिशनशिवाय घरातून बाहेर कधीच जात नाही. मग आता ती कुठे गेली आणि का? गुरुआई खूप भडकली होती. त्यांचा राग पाहून मी 2 पावले मागे सरकले आणि म्हणाले, गुरुआई, मी तर साफसफाई करत होते की हा माणूस आला आणि मला इथे जबरदस्ती घेऊन आला. आता गुरुआईचा रागाचा भडका त्या माणसाकडे गेला आणि गुरुआई त्या माणसाला ओरडत म्हणाली, तुला मी वीणाला आणायला सांगितले होते, जिच्याजवळ नुपूर होती, आणि तू हिला घेऊन आलास? तुला ही कोणत्या बाजूने किन्नर वाटते? ही आमच्या घरात एक मोलकरीण आहे जिला तू वीणाच्या जागेवर पकडून आणले आहेस, आणि ती वीणा माहिती नाही नुपूरला घेऊन कुठे गेली आहे. सगळ्यांना बोलवा, आत्ताच्या आत्ता आपल्याला परत घरी जावे लागेल. गुरुआई खूप रागात बोलत होती, त्यामुळे मी खूप घाबरले होते. गुरुआईला मी इतक्या रागात कधीच पाहिले नव्हते. गुरुआईचा तो राग पाहून त्या माणसाने हडबडून मान हलवली आणि सगळ्यांना बोलवू लागला. आणि तशी पण आता मैफिल संपत आली होती. सगळे किन्नर हैराण होऊन काळजीत येऊन एकत्र आले आणि गुरुआईला विचारायला लागले की काय झाले आहे गुरुआई? इतक्या गडबडीमध्ये परत का जायचे आहे आपल्याला? ज्याच्यावर गुरुआईने त्यांना सगळे काही सांगितले की वीणा घरी नाहीये आणि ती नुपूरला सुद्धा आपल्यासोबत घेऊन गेली आहे. पण असे सुद्धा होऊ शकते की ती नुपूरला कुठेतरी फिरायला घेऊन गेली असेल आणि आत्तापर्यंत कदाचित घरी सुद्धा आली असेल. पण तरीही आपल्याला घरी लवकरात लवकर जावे लागेल, म्हणजे आपल्याला माहिती पडेल की ती घरी आहे की नाही. गुरुआईचे हे बोलणे ऐकून सगळ्यांनी हो मध्ये मान हलवल्या आणि मग आम्ही सर्वजण घराकडे निघालो. मी त्यांच्यासोबत होते कारण मला हे जाणण्याची उत्सुकता होती की नक्की आता पुढे काय होणार आहे. खरंच वीणा नुपूरला घेऊन कुठेतरी गायब झाली आहे का, किंवा घरी परत आली आहे? माझ्या घरची मला काळजी नव्हती, कारण मला माहिती होते की आईने जेवण आता बनवले असेल, कारण सकाळीच मी घरात राशन किराणा भरला होता. आम्ही काही वेळातच गाडीत बसून घराकडे निघालो. पण घरी पोहोचल्यानंतर पाहिले की वीणा घरी नव्हतीच. गुरुआईसोबत आता बाकीचे सुद्धा टेन्शनमध्ये आले होते की नक्की वीणा शेवटी नुपूरला घेऊन गेली कुठे. आजपर्यंत असे कधीच झाले नव्हते की कोणता किन्नर नवीन येणाऱ्या बाळाला घेऊन बाहेर पळून गेला आहे. आणि तसे पण वीणा एक विश्वासू किन्नर होती, जिच्यावर गुरुआईने डोळे झाकून विश्वास करत होती. कारण वीणा लहानपणापासूनच इथे राहिली आहे, त्यामुळेच तर नुपूरची जबाबदारी गुरुआईने वीणावर सोपवली होती. पहिले इथली गुरुआई दुसरी होती, जिच्या मृत्यूनंतर आत्ताची गुरुआई इथली जबाबदारी सांभाळायला लागली होती. जेव्हा वीणा इथे आली होती तेव्हा आत्ताची गुरुआई फक्त 22 वर्षांची होती आणि वीणा फक्त 7 वर्षांची होती. त्यामुळे गुरुआईचा वीणावर खूप जास्त विश्वास होता, कारण गुरुआईचा वीणासोबत खूप वर्षांचा संबंध होता. गुरुआईने आपल्या खास 2 माणसांना वीणाच्या शोधात लावले आणि सोबतच वीणाचा फोटोसुद्धा दिला होता, म्हणजे तिला शोधायला सोपे जाईल. आणि ते 2 माणसं गुरुआईचे गार्ड्स होते, जे इथे सर्वंट क्वार्टरमध्ये राहत होते. रात्रीची वेळ होती म्हणून किन्नर लोक स्वतः बाहेर गेले नाही, उलट ते 2 गार्ड्स वीणाला शोधत होते. सगळे किन्नर लोक खूप काळजीत होते आणि देवाला प्रार्थना करत होते की वीणा आणि नुपूर मिळू देत. मी सर्वांना रात्रभर चहा पाणी देत होते. कोणीच टेन्शनमध्ये झोपले नाही आणि अशीच सकाळ झाली. गार्ड्सने संपूर्ण रात्र वीणाला शोधले होते, पण ती कुठेच भेटली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुआई पोलीस स्टेशनला गेली आणि वीणाची मिसिंग रिपोर्ट दर्ज केली. त्याच्यानंतर पोलीससुद्धा वीणाला शोधू लागले होते. सकाळचा नाश्ता बनवून मी सगळ्यांना दिला आणि मग गुरुआईच्या सोबतच वीणाला शोधायला बाहेर पडले.
मला इथे काम करून 3 वर्ष झाले होते. या लोकांसोबत माझं एक माणुसकीचे नाते बनले होते. त्यांना त्रास झाल्यावर मला सुद्धा त्रास होत होता. या लोकांना आनंद झाल्यावर मला सुद्धा आनंद होत होता. आणि माझी इथल्या किन्नरांसोबत चांगली मैत्री सुद्धा झाली होती. त्यामुळेच मी वीणासाठी काळजीत पडले होते. इथे काम करण्याअगोदर मी खूप गरीब होते. मी फक्त 17 वर्षांची होते जेव्हा माझ्या बाबांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. माझे बहीण आणि भाऊ छोटे होते जे काम करू शकत नव्हते. तेव्हा बाबानंतर मीच घराघरात काम करणे सुरू केले. त्यामुळे घरात थोडेफार पैसे यायला लागले होते आणि त्यामुळेच आमचा घर खर्च भागत होता. माझे बाबा एक मजदूर होते जे मजुरी करून पैसे कमवत होते. ते काही कोणत्या सरकारी कामात नव्हते की आम्हाला पेन्शन भेटेल आणि आमचा घर खर्च सहजरित्या भागेल. त्यामुळेच मला दुसऱ्यांच्या घरी काम करायला लागले होते. माझी आई शिलाईचे काम करत होती. जेव्हा बाबांचा मृत्यू झाला तेव्हा मी 12वी मध्ये होते. ते गेल्यानंतर आमच्याकडे पुढे शिकण्यासाठी एवढे पैसे नव्हते. पण लोकांच्या घरात काम करून मला खूप त्रास सहन करावा लागला होता. कधी कधी पगार वेळेवर भेटत नव्हता, तर कधी कधी माझ्या हातून काहीतरी सामान तुटत होते आणि कधी कधी त्या घरातली छोटी मुलं माझ्यासोबत बदतमीजी करत होते. आणि याचमुळे एक दिवस मी एका मुलाला खूप वाईटरित्या ओरडले होते जो माझ्यासोबत बदतमीजी करत होता. त्यामुळे तिथल्या मालकींनी मला घरातून बाहेर हाकलवून दिले. त्यांना हे सहन झाले नव्हते की त्यांच्या मुलाला एक मोलकरीण ओरडली. त्या दिवशी मी त्या घरातून निघून रस्त्यावर बसले होते आणि रडत होते. त्या मालकींनी माझा पहिला पगार सुद्धा दिला नव्हता. मला रिकाम्या हातानेच नोकरीवरून काढून टाकले होते. मी रडतच होते की आता घर खर्च कसा भागेल, कारण माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. मी याच विचारात होते की काही किन्नर लोक माझ्याजवळ आले, ज्यांना पाहून मी खूप घाबरले आणि उभी राहिले. पण पुढेच गुरुआई सुद्धा उभी होती, ज्यांनी मला रडण्याचे कारण विचारले. मी त्यांना रडता रडता सगळं काही सांगितले. मग गुरुआईने मला त्यांच्या पर्समधून काढून काही पैसे दिले. मी पैसे घेण्यास नकार दिला, पण गुरुआईने मला खूप प्रेमाने समजवले आणि थोड्याशा ओरडल्या. आणि मग त्यांनी माझ्या हातात जबरदस्तीने पैसे दिले. सोबतच माझ्याकडे एक चिठ्ठी दिली, ज्याच्यावर एक पत्ता लिहिला होता. मी रडायचे बंद करून त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तेव्हा गुरुआई म्हणाल्या, तुला काही अडचण नसेल तर तू आमच्या घरी कामाला येऊ शकतेस. आम्हाला तसे पण एका मोलकरणीची गरज आहे जी घरातली सर्व काम करेल. गुरुआईचे हे बोलणे ऐकून मी खूप खुश झाले होते आणि म्हणाले की मला कोणत्याच प्रकारची अडचण नाही. मी रोज तुमच्याकडे काम करायला येत जाईल. मी हे म्हणल्यानंतर गुरुआईने माझ्या पाठीवर थाप मारली आणि आपल्या साथींसोबत निघून गेली. माझी अडचण दूर झाली होती आणि मी रोजच गुरुआईच्या घरी काम करायला लागले होते. आणि सगळ्या किन्नरसोबत माझी खूप छान मैत्रीसुद्धा झाली होती. मला इथे काम करण्यात कोणतीच अडचण आली नव्हती किंवा कोणताच किन्नर माझ्यावर ओरडत नव्हता आणि नाही कोणी माझ्यासोबत बदतमीजी करत होता. उलट सगळेच लोक मला खूप सन्मान देत होते. आणि तेव्हाच मला जाणवले होते की किन्नर लोकांना पुरुष आणि स्त्री दोघांपेक्षाही जास्त समजते की कोणासोबत कसे वागावे. गुरुआई मला प्रत्येक महिन्याला चांगला पगार देत होती, ज्यामध्ये माझा आणि माझ्या घरच्यांचा चांगल्या प्रकारे खर्च भागत होता. हे किन्नर लोक मला घरी जाण्याअगोदर जेवण आणि काही फळं वगैरे सुद्धा देत होते आणि कधीच मला त्यांच्या उपकाराची जाणीव करून देत नव्हते. इथे मला काम करता करता 3 वर्ष निघून गेले होते आणि आता मी 20 वर्षांची झाले होते. आणि या 3 वर्षात पहिल्यांदा असे झाले होते की कोणीतरी छोटे बाळ इथे सोडून गेले होते, नाहीतर इथे तरुण किन्नरच येत राहायचे आणि इथलेच होऊन जायचे. पण आता वीणाचे गायब होणे एक सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आम्ही तिला शोधायला बाहेर निघालो होतो तेव्हा एका बस स्टॉपवर पोहोचलो, जिथे खूप साऱ्या बसेस उभ्या होत्या आणि काही प्रवासी त्या बसमधून उतरत होते तर काही प्रवासी चढत होते. आम्ही आणि गुरुआई सगळ्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना जाऊन त्यांना वीणाचा फोटो दाखवून विचारत होतो, पण कोठूनच काहीच माहिती मिळत नव्हती. तेव्हा आम्ही एका शेवटच्या बसकडे गेलो, जेणेकरून त्यांच्याकडून तरी काहीतरी माहिती मिळेल. आणि शेवटी आम्हाला तिथून माहिती मिळालीच की वीणा याच बसमध्ये बसून कुठेतरी गेली आहे. तेव्हा आम्ही त्याच बसमध्ये बसलो आणि अर्ध्या तासात तिथे उतरलो जिथे त्यांनी वीणाला सोडले होते. आम्ही लोकांना विचारत त्या जागी पोहोचलो जिथे लोकांनी सांगितले होते की वीणा आली आहे. एका घराच्या समोर पोहोचलो तर हे पाहून दंग राहिलो की वीणा नुपूरला शालमध्ये गुंडाळून मांडीवर घेऊन एका दरवाजाच्या बाहेर बसली आहे.
आणि तो दरवाजा बंद होता. वीणाच्या हातात एक काठी होती, ज्या काठीने ती प्रत्येक क्षणाला त्या दरवाजावर वाजवत होती आणि सोबत हे म्हणत होती की मला न्याय हवा आहे, माझ्यासाठी नाही तर नुपूरसाठी. आम्ही सगळे हैराण होऊन गुरुआईच्या मागे चालत चालत त्या घराकडे पोहोचलो. तेव्हा वीणा आम्हा सर्वांना पाहून गडबडून उठली आणि पाहता पाहता रडायला लागली आणि नुपूरला घेऊन गुरुआईच्या समोर हात जोडू लागली. गुरुआईने जोडलेले हात खोलले आणि विचारले, का केलंस तू असे आणि हे घर कोणाचे आहे? गुरुआईने हे विचारताच वीणा परत एकदा रडायला लागली आणि नुपूरला आपल्या छातीशी लावून म्हणाली, हे माझ्या आईवडिलांचे घर आहे. माझे आईवडील आता या जगात नाही आणि आता इथे माझा भाऊ आणि बहिणी राहतात आणि त्यांच्यासोबत त्यांची 2 मुले पण राहतात. वीणाने हे सांगितल्यानंतर गुरुआईने परत एकदा विचारले, मग या सगळ्याचा नुपूरसोबत काय संबंध आहे? मग वीणा म्हणाली की नुपूर ही माझी भाची आहे, माझ्या सख्ख्या भावाची मुलगी. वीणाने हे सांगितल्यानंतर आमच्या सगळ्यांचे तोंड उघडे ते उघडेच राहिले होते. मग परत एकदा गुरुआईने आश्चर्यचकित होऊन विचारले, असे कसे होऊ शकते? तुला कसं काय माहिती पडलं की नुपूर तुझी भाची आहे? हिला तर एक व्यक्ती आपल्या दारावर सोडून गेला होता, ज्या व्यक्तीला आपण पाहिले सुद्धा नाही. मग वीणाने नुपूरचा डावा हात शालीतून बाहेर काढला आणि त्या हातावर एक मोठे काळे निशाण दाखवले आणि म्हणाली, हे काळे निशाण आमच्या खानदानाची जन्मखून आहे. अशीच खून माझ्या एका खांद्यावर सुद्धा आहे. माझ्या बाबांच्या सुद्धा खांद्यावर होती आणि भावाच्या खांद्यावर सुद्धा आहे. म्हणून नुपूरचे हे निशाण पाहून मला संशय आला की या बाळाचा आणि माझा काही संबंध तर नाही ना. त्यामुळे मी DNA टेस्ट केली, ज्यामुळे सिद्ध झाले की तिच्यासोबत माझे रक्ताचे नाते आहे आणि हे माझ्या भावाचेच मूल आहे. कारण माझा एकच भाऊ होता, मला बहीण नाही, त्यामुळेच मला समजले की हे माझ्या भावाचे मूल आहे. त्यामुळेच मी माझा आणि नुपूरचा हक्क मागण्यासाठी इथे निघून आले. नाचणे गाणे करून, लोकांची चेष्टा मस्करी सहन करून जसे मी आयुष्य घालवले, माझी इच्छा नव्हती की नुपूरचे सुद्धा आयुष्य माझ्यासारखेच घडावे. माझी इच्छा होती की नुपूर लिहून वाचून शिक्षण घेऊन मोठी व्हावी, एका साधारण व्यक्तीसारखे जीवन जगावे. त्यामुळे तिला तिथून इकडे घेऊन मी पळून आले, कारण मला माहिती की नुपूर आपल्याकडे एक साधारण आयुष्य नाही जगू शकत. असे बोलून वीणा शांत बसली. तेव्हा गुरुआईने एक मोठा श्वास घेतला, जसे काही गुरुआईला सगळे काही समजले आहे. मग मी सुद्धा हैराण होऊन म्हणाले, तुला सुद्धा तुझ्या आईवडिलांनी घरातून बाहेर काढले होते का? माझ्या या प्रश्नावर गुरुआईने माझ्याकडे रागाने पाहिले. तेव्हा मी माझी जीभ दातांमध्ये दाबली, पण वीणा रडत म्हणाली, मला माझ्या बापाने नाही तर आईने घरातून बाहेर काढले. कारण नाही मी एक स्त्री होते, नाही पुरुष, मी तर एक किन्नर होते. आणि माझ्या आईला एक मुलगी तर स्वीकार होती, पण एक किन्नर नाही. तिने मला कधीच तिच्याजवळ ठेवले नाही. कायम माझ्यावर ती तिरस्कार करत राहिली. माझ्या बाबांना सुद्धा मी एवढी खास पसंत नव्हते, पण माझ्यावर ते तिरस्कार करत नव्हते, नाही मला झिटकारत होते. फक्त मला माझ्या हालातवर असे सोडले होते. मला माझ्या आजीनेच सांभाळले होते. माझी सख्खी आई माझ्या मोठ्या भावावर खूप प्रेम करत होती. त्याला आपल्या हाताने जेवण भरवायची, आपल्या हाताने आंघोळ घालायची आणि आपल्या हाताने तयार करून स्कूलला पाठवायची. त्याच्यासोबत खेळायची, त्याचे सगळे नखरे पूर्ण करायची. त्याचा ती खूप लाड करत होती, पण माझ्या बाबतीत ती काहीच करत नव्हती. माझी आई मला धक्का देऊन दूर ढकलत होती, माझा तिरस्कार करत होती. मी तिच्याजवळ गेले तर ती मला तिच्यापासून लांब ढकलायची. माझ्याकडे साधं प्रेमाने सुद्धा पाहत नसायची, तर लाड प्रेम करणे दूरचीच गोष्ट होती. माझ्या आजीनेच मला सांभाळले, मला प्रत्येक वस्तू दिली, तीच मला जेवण भरवायची आणि माझे सगळे काम करायची. बाबा तर माझ्याकडे लक्ष द्यायचे नाही. त्यांना माझे काही देणे घेणेच नव्हते की मी जिवंत आहे की मेले आहे. माझी आजी माझ्या आईवडिलांना नेहमी समजवायची, पण त्यांच्यावर काहीच असर होत नव्हता. ते नेहमी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत होते. त्यामुळे आता माझ्या आजीने त्यांना समजवायचे सोडून दिले होते. मी त्यावेळेस छोटी होते. मला नव्हते माहिती की माझे आईवडील एवढा माझा तिरस्कार कोणत्या गोष्टीसाठी करत आहे. आणि जेव्हा मी हा त्रास सहन करत 7 वर्ष घालवले, म्हणजे मी 7 वर्षांची झाले, तेव्हा माझा एकुलता एक सहारा माझी आजी या जगातून निघून गेली. त्यानंतर माझ्या आईवडिलांना मी एक ओझे वाटू लागले होते. तेव्हाच त्यांनी मला किन्नरांच्या हवाली केले होते.
त्या दिवशी मी खूप रडले होते, ओरडले होते की मला तुमच्यापासून दूर करू नका. त्यांच्या पायाशी पडून मी रडले होते की मला तुमच्यासोबत घेऊन चला, मला इथे सोडून जाऊ नका. पण त्यांनी माझ्यावर दया केली नाही आणि मी कायमची गुरु आईजवळच राहिले. आणि जेव्हा मोठी झाले तेव्हा तेच करायला लागले जे प्रत्येक किन्नर लाचार होऊन करतो, म्हणजे नाच गाणे आणि पैसे कमावणे. मला हे आयुष्य कधीच पसंत नव्हते, पण हे काम मी लाचारीने करत होते कारण मला फुकटचे अन्न खायचे नव्हते. मी जर काम करण्यासाठी नकार दिला असता तर बाकीच्या किन्नर लोकांनी सुद्धा नकार दिला असता. ते म्हणाले असते मी गुरु आईची खास आहे आणि बाकी सर्व सावत्र. म्हणून मी शांत झाले आणि माझे तोंड शिवून घेतले आणि बाकी किन्नरांसोबत तेच काम करायला लागले. मी कधीच पलटून माझ्या आईवडिलांकडे आले नाही. आणि जेव्हा इतकी वर्ष निघून गेल्यानंतर नुपूर माझ्या जीवनात आली, माझी इच्छा नव्हती की नुपूरसोबत सुद्धा तेच घडावे जे माझ्यासोबत घडले होते. त्यामुळेच मी इथे न्याय मागायला आले आहे. मला माझ्या आईवडिलांनी झिडकारले होते, पण नुपूर नशीबवान होती की तिची आई तिला स्वीकार करायला तयार होती, पण बाप नाही. माझे आईवडील तर माहिती नाही या जगातून कधी गेले. मी माझ्या भावाला म्हणजे नुपूरच्या वडिलांना खूप समजवले, त्याला देवाची शपथ दिली की त्याने नुपूरला स्वीकार करावे. सगळी माणसे तर देवानेच घडवलेली असतात ना, मग त्याच्यात हस्तक्षेप करणारे आपण कोण? पण माझा भाऊ नुपूरला स्वीकार करण्यास तयारच झाला नाही. त्यामुळे मी घराच्या बाहेर बसले आणि म्हणाले मी तेव्हाच इथून जाईन जेव्हा तो नुपूरला स्वीकार करेन. प्रत्येक येणारा जाणारा माणूस विचारत होता आणि मी गर्वाने म्हणत होते की मी या घरातली मुलगी आहे, याची बहीण आहे आणि हे बाळ त्याचे मूल आहे. वीणा हे बोलून शांत बसली तेव्हा आम्ही सर्वांनी अश्रूंनी भरलेले डोळे साफ केले की प्रत्येक किन्नरची हीच तर कहाणी असते जी वीणाची होती. किन्नरला त्याचे घरचे कधीच स्वीकारत नाही, पण तो किन्नर आहे तर त्याची यात काय चुकी आहे? त्याची याच्यात काहीच चुकी नसते, तर त्यांना देवाने घडवलेले असते. आणि जे लोक त्यांना स्वीकारत नाही म्हणजे ते देवाचा निर्णय स्वीकारत नाही आणि आपल्या देवाला ते नाराज करतात. आम्ही सर्वजण हाच विचार करत होतो की आतमधून ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि काही क्षणातच दरवाजा उघडला आणि एक स्त्री दरवाजातून बाहेर आली आणि वीणाकडून नुपूरला घेऊन तिला पाप्या देऊ लागली. म्हणजेच ती नुपूरची आई होती. तिने सांगितले की मी नुपूरला माझ्याजवळच ठेवणार आहे आणि माझ्या नवऱ्याला घटस्फोट देणार आहे. मग भलेही मला लोकांच्या घरची धुणी भांडी करायला लागली तरी काहीच हरकत नाही, पण मी माझ्या मुलीला माझ्याजवळच ठेवणार, या माणसाला घटस्फोट देणार. तेव्हाच नुपूरचा बाप म्हणजे वीणाचा भाऊ बाहेर आला आणि हरलेल्या आवाजात म्हणाला की मी तुला घटस्फोट नाही देऊ शकत, तू नुपूरला आपल्याजवळ ठेव. नुपूरची आई परत म्हणाली की फक्त नुपूरलाच नाही तर वीणाला सुद्धा आपल्याजवळच ठेवणार, शेवटी ती माझी नणंद आहे. वीणाच्या भावाने वीणाकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि वीणाचे सुद्धा डोळे अश्रूंनी भरले होते. वीणाच्या भावाने वीणापुढे शरमेने हात जोडले. त्याच्यावर वीणा रडता रडता त्याच्या गळ्यात पडली. दोघे खूप वेळ रडत होते आणि नंतर त्याने वीणाच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला आई वडिलांनी त्यांचा तिरस्कार माझ्यात सुद्धा भरला होता, शक्य असेल तर मला माफ कर वीणा. वीणाने त्याला माफ केले आणि ती गुरुआईकडे पलटली तर गुरुआईने सुद्धा तिला इथे राहण्याची अनुमती दिली. कारण एखाद्या किन्नरला जर त्याची फॅमिली मिळत असेल तर त्यांना अजून काय पाहिजे? वीणा आम्हाला सगळ्यांना भेटून आपल्या भाऊ, वहिनी आणि नुपूरसोबत घरात गेली आणि आम्ही सुद्धा गुरुआईसोबत घरी परत आलो. पण त्या दिवशीपासून गुरुआईने स्वतःला एक वचन दिले होते की जर आता कोणते बाळ आपल्या किन्नरांजवळ आले तर आपण त्याला चांगले शिक्षण देऊ आणि समाजाचा एक चांगला नागरिक बनवू, त्याला त्याच्या पायांवर उभे करू, पण त्याला नाच गाणे शिकवायचे नाही. आणि गुरुआईसोबत तिथल्या हजर असणाऱ्या प्रत्येक किन्नरने स्वतःला हे वचन दिले की गुरुआईनंतर सुद्धा ही प्रथा अशीच चालवली जाईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.